नमस्कार, शुभ सकाळ. कसे आहात सगळेजण? मजेत आहात ना? तर आज आपण संक्रांतीसाठी स्पेशल असा मेकअप लुक तयार करणार आहोत. तर हा मेकअप लुक असणार आहे संक्रांतीसाठी, हळदी कुंकवासाठी आणि स्पेशल म्हणजे ब्लॅक साडीवरचा संक्रांतीचा मेकअप असणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि कसा झाला मेकअप लुक आजचा हे सांगायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथं सर्वात आधी आपल्या चेहऱ्यावरचा मेकअप आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि ते करते मी वाईप्सने काढून घेते. आपण मेकअप लावलेला असतो चेहऱ्याला, तो आधी काढून घ्यायचा आहे आपल्याला. त्यानंतर इथं मी लावून घेतलेलं आहे मॉइश्चरायझर आणि हे मी पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर घेतलं. तर मॉइश्चरायझर आपल्याला डॉट्स पद्धतीनं पूर्ण चेहऱ्याला, मानेला लावून घ्यायचं आहे. तर आपली स्किन मॉइश्चराइज होणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण हा विंटर स्पेशल मेकअपसुद्धा असणार आहे. म्हणजे हिवाळा आहे तर आपला चेहरा खूप असा कोरडा झालेला असतो आणि माझी कोरडी स्किन आहे तर विचारूच नका. आणि इथं पूर्ण चेहऱ्याला हे मॉइश्चरायझर लावून घेतल्याच्यानंतर परत आपल्याला लावायचं आहे सनस्क्रीन. तर सनस्क्रीनसुद्धा मेकअपमध्ये खूप महत्त्वाचं काम करते. तर आता हे झाल्याच्यानंतर सनस्क्रीन लावून घेणार आहे मी. आणि पटकन होणारा मेकअप आहे आपला, खूप लवकर होणारा आहे. तर हे बघा, आता इथं सनस्क्रीन घेतलेली आहे मी आणि सनस्क्रीन लावून घेते. ते सुद्धा डॉट्स पद्धतीनंच लावून घ्यायचे आपल्याला, इथं मानेला, पूर्ण चेहऱ्याला आणि कानांना सुद्धा. आणि हे अशा पद्धतीनं लावते, हे बघा. आणि यानंतर प्रायमर सुद्धा लावायचं आहे. तर आज मी प्रायमर लावणं स्किप करणार आहे. आणि हे बघा, सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर चेहऱ्याला आपल्याला 10 मिनिटापर्यंत किंवा 5 मिनिटापर्यंत तरी ठेवायचं आहे. आणि जोपर्यंत ही सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर चेहऱ्यामध्ये छान असं मुरत नाही तोपर्यंत मी लावून घेते ओठांना लिप बाम. म्हणजे आपण लिपस्टिक लावेपर्यंत आपले ओठ छान असे मस्त मॉइश्चराइज होतील. तर इकडे बघा, लावून घेतलेलं आहे मी लिप बाम. आता लावून घेणार आहोत आपण कन्सिलर. 5 मिनिटं झालेलं आहे माझ्या मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीनला लावून. आणि कन्सिलर घेतले मी स्विस ब्युटीचं. तर खूप छान कव्हरेज आहे या कन्सिलरचा. तर इकडे बघा, जिथं डाग दिसतात माझ्या चेहऱ्यावर, जिथं डार्क स्पॉट आहेत तिथं मी लावून घेते आहे. आणि जिथं डोळ्याच्या खाली आपल्या काळपटपणा असतो तिथंसुद्धा लावून घ्यायचं आहे. आणि ब्युटी ब्लेंडरने त्याला ब्लेंड करून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर तुम्ही पाहू शकता मी अशा पद्धतीनं करून घेते. तर आज मी फाउंडेशन लावणार आहे. तर फाउंडेशन आहे माझं MNचं. छान कव्हरेज आहे आणि आपला शक्यतोवर संक्रांतीचा हळदी कुंकवाचा मेकअप जो आहे तो संध्याकाळचाच असतो. तर छान कव्हरेज आहे या फाउंडेशनचं आणि माझ्या चेहऱ्याला सुटेबल आहे. हा टोन हे फाउंडेशन माझ्या चेहऱ्याला छान सूट होतं. तर हे बघा, ते सुद्धा डॉट्स पद्धतीनं लावून घ्यायचं आहे आणि त्याच ब्युटी ब्लेंडरने यालासुद्धा ब्लेंड करून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर इकडे हे बघा, तुम्ही पाहू शकता किती छान कव्हरेज आहे या फाउंडेशनचा. आणि फाउंडेशन लावून झाल्याच्यानंतर आपल्याला लावून घ्यायचं आहे कॉम्पॅक्ट पावडर लावा किंवा लूज पावडर लावा, कारण फाउंडेशन सेट होण्यासाठी, आपला बेस बसण्यासाठी हे गरजेचंच आहे. तर इथं मी कॉम्पॅक्ट पावडर घेतलं आहे फेसेस कॅनडाचं. तर ते लावून घेते आणि तुम्ही पाहू शकता चेहरा किती छान दिसतोय. त्यानंतर कलर बारचा आयशॅडो आहे ते लावून घ्यायचं आहे आपल्याला. आणि काठावरचं घ्यायचं आहे, म्हणजेच मी माझ्या साडीच्या काठावरचं आयशॅडो लावून घेणार आहे रेड कलरचं. शक्यतोवर आपल्या साडीचे काठ जसे असतात तशा कलरचाच आयशॅडो लावाल किंवा ब्लाऊजच्या कलरचं, दिसायला छान दिसतो आणि आपला आय मेकअपसुद्धा छान होतो. तर आज बोटानं न लावता आयशॅडो मी ब्रशने लावते आणि तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीनं लावते. तर हे बघा, तर आता याच आयशॅडो किटमधलं सिमर बेस आयशॅडो घेतलं आहे. तेही रेड कलरचंच आहे आणि ते बोटाच्या सहाय्याने अशा पद्धतीनं लावून घेते. तर बघा किती छान आपला आय मेकअप झालेला आहे. तर याच पद्धतीने दुसऱ्या डोळ्याला सुद्धा करून घ्यायचं आहे आपल्याला. दोन्ही डोळ्यांना आयशॅडो लावून झाल्याच्या नंतर आता आयब्रो फिल करून घेऊया. तर हा स्पुली ब्रश आहे, त्याने आपले आयब्रो आधी सेट करून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि ही आयब्रो पेन्सिल जी आहे ती ब्राऊन कलरची घेतली आहे मी. तर तुम्ही म्हणाल सारखी मागं वळून का पाहते, तर माझा मुलगा पाळण्यामध्ये झोपलेला आहे. तर त्याने थोडासुद्धा आवाज केला तर असं वाटतं की उठतो की काय, म्हणून मागं पाहते. तर म्हणाल सारखी मागं वळून का पाहतेस. तर आता इथं ब्रश परत एकदा या ब्रशने याला सेट करून घ्यायचं आहे आणि तुम्ही दोन्ही आयब्रोमधला फरक पाहू शकता.
त्यानंतर दोन्ही आयब्रो सेट झालेले आहेत माझे. तर आता इथं मी जेल लायनर घेतलं आहे आणि मला खूप आवडतं हे लायनर. जेल बेसमध्ये आहे आणि हे बघा अशा पद्धतीनं ब्रशच्या साहाय्याने लावून घेते आयलायनर. तर तुम्ही पाहू शकता छान आहे. तर तुमच्याकडे जे लायनर असेल ते लायनर तुम्ही लावा. तर इथे मी जेल बेसमधलं घेतलं आहे. तर मला खूप आवडतं हे, जसं मी सांगितलं, कारण लावायला खूप इझी जातं. तुम्ही पाहू शकता एका डोळ्याला लावून झाल्याच्या नंतर दुसऱ्या डोळ्याला सुद्धा लावून घ्यायचं आहे आपल्याला. तर हे बघा या डोळ्यांना सुद्धा लावून घेतलेलं आहे आणि लायनर लावून झाल्याच्या नंतर लावून घेणार आहे काजळ. तर इकडे काजळ लावलेलं आहे आणि दोन्ही डोळ्यांचं काजळ लावून झाल्याच्या नंतर तुम्हाला लावून घ्यायचं आहे मस्कारा पापण्यांना. तर तो व्हिडिओ माझ्या याने स्किप झाला तर तुम्ही समजू शकता. तर त्यानंतर घेतली मी काठाच्याच याच्यावरची मॅचिंग लिपस्टिक म्हणजेच रेड कलरची आणि आता ते लावून घेतलेली आहे ओठांना. तर आता तुम्हाला इथं एक ट्रिक सांगू इच्छित आहे मी. जर आता लिपस्टिक डार्क नको आहे, आता बघा ही लिपस्टिक डार्क झाली माझी. तर अशा पद्धतीने तुम्ही हे बघा वाईप्स घेऊन याला थोडी लाईट करू शकता. तर आता लावून घेणार आहे ब्लशर. तर इथं ब्लशर घेतलं आहे मी स्विस ब्युटीचं. तर ब्लशर लावून घेते गालांच्या वर थोडं आणि नाकाला सुद्धा. मला नाक पिंकिश खूप आवडतं बरं का. तर हे बघा आपला मेकअप तयार झालेला आहे. तर आता छान अशी ज्वेलरी घालून दाखवते तुम्हाला की कसा मेकअप दिसणार आहे. आणि ह्या लेअर काढायला अशा विसरू नका, म्हणजे चेहरा आपला अजून उठावदार दिसेल. आणि आता भांगामध्ये लिपस्टिकचाच सिंदूर भरून घेतलेला आहे. तर चला ज्वेलरी घालूया. तर इथं मी ज्वेलरी घेते मंगळसूत्र घातलं आहे नथीचं. तर हे बघा आणि नथीचेच कानातले आहेत आणि नथ सुद्धा घातलेली आहे. तर म्हटलं काळ्या साडीवर हे दिसायला चांगले दिसतील. माझ्याकडे ऑक्सिडाईड ज्वेलरी आहे पण थोडी जास्तच खराब झालेली आहे. तर मी काही घातलेली नाही ज्वेलरी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला. तर इकडे आपला मेकअप तयार झालेला आहे. तर झटपट मेकअप केलेला आहे आणि कमी प्रोडक्ट आहे, खूप सगळे प्रोडक्ट नाही. तर कसा वाटला हा मेकअप सांगायला विसरू नका. सोबतच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.